तर मला सकाळ सकाळ आलता ऋषीभाऊचा फोन. ऋषीभाऊ म्हणजे आपलं काळीज. तर आम्ही गेलो आडावर. ऋषीभाऊ मुलांना डरम बांधत होते पवाय शिकवायला. मला कुठं दम निघतोय, मी टाकली ना असं सनकीने उडी. लय दिवसानंतर पवायला आल्यामुळं लय भारी वाटत होतं भावांनो. मग मी उडी टाकल्यावर ऋषीभाऊला बी निघतोय दम. ऋषीभाऊनी बी काढली कपडे. मग त्यानंतर मी बी नेला मोबाईल आत व्हिडिओ काढण्यासाठी. मी वर आल्यानंतर चिल्या पिल्यांना डरम बांधायची सुरुवात केली, कारण त्यांना पवाय शिकवणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर दिलं ह्याला मी आडा टाकून. मग भावांनो त्याला आडामध्ये ढकलून दिल्यावर तो पोटावच गेला. भावांनो जीवनात करम करा गेलं की कांडच होतंय. भावांनो त्यानंतर आपला रुद्राला आणला मी सणानं पिरी धरून. त्यानंतर बघा आता त्याला टाकणार होतो, पण त्याचं आजारी होत्यामुळं नाही टाकलं त्याला मी. त्यानंतर आले आपले जयराज भाऊ, हातच करतात लांबनच. त्यानंतर जयराज भाऊ आडा डोकवले, मग टाकली एक उडी. आणि त्यानंतर मागच आले किरण भाऊ. किरण भाऊ आले दात घाशीत आणि नंतर त्यांनी काढले कपडे. मुझे जाने दो, मुझे मुझे जाने दो, मेरी माँ मेरा इंतजार कर रही है। हाँ अरुण, हम तुम्हें छोड़ देंगे। कब छोड़ोगे, कब? लेकिन लेकिन मुझे और शौक मत देना, बहुत दुखता है, बहुत दुखता है, मैं पागल हो जाऊंगा, मैं पागल हो। आम्ही तिघांनी धरल्यानंतर बी तो कसाच ऐका ना. आम्ही टाकायचा प्रयत्न केला, पण ते तरी बी ऐका ना. म्या मग लावला त्याला. तो लागला रडाय. भावानं त्याला दिला मग आम्ही सोडून, त्याचा मोबाईल पण दिला. त्यानंतर निघालो आम्ही घराकडं, मला कारण कामाला जायला उशीर झालता. मग आदित्य भाऊ मी निघालो घरी. त्यानंतर रस्त्यात जात असताना भेटले आम्हाला मग काकू. आदित्यची झाली त्यांच्याबरोबर भांडणं. त्यानंतर आदित्याला मग नेलत वडत त्याच्या मम्मीकडं. मग आदित्य भाऊ बी काय एवढा सोपा नाही. आदित्य भाऊ गेला घरात आणि परातभर भात घेऊन आला. बकासुरावानी खायला लागला बघा, हो का.